लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गांजूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। शेतकरी संतोष भानुदास पवार यांच्या शेतातील सोयाबीनची बनीम अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। काल रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे। अज्ञात व्यक्तींनी ही आग लावल्याचा संशय असून पोलीस तपास सुरू आहे। संतोष पवार यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन उभा पिकलेला पीक साठा काही क्षणातच राख झाला। शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर। रात्री 11:30च्या दरम्यान आग लागली बनवीला। मग मला एक मित्राने फोन केला, तुमच्या बनवीला आग लागल्या म्हणून। शेतामध्ये आलो, बघितलो तर पूर्ण बनीम जळून खाक झाली होती। आता जगाव का मरावं हे सुद्धा कळणार गेले आम्हाला। अतिवृष्टीने गेले, काही थोडंफार गोळा केलं होतं ते आता एक अज्ञात व्यक्तीनं त्याला आग लागली। आता काही शिल्लक राहिलं नाही सर। मग हे सरकारला आता एवढी विनंती आहे, आमची नुकसान भरपाई काय भरपाई करून देतील तेवढे त्यांनी द्यावे आम्हाला। नाही संशय काही नाही सर आमचा, आपण पाहिलंच नाही पण बघितलंच नाही, कुणाचं नाव घेऊ सर। दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त आपल्या जीवनात दीपांसारखा उजाळा हो, आनंद आणि यश सदैव तुमच्या पावलांशी येऊन जाऊ। तुमच्या सर्व स्वप्नांना नवे पंख लाभो। दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक मकरंद सावे, शहर जिल्हा अध्यक्ष, लातूर।